शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शिक्षकपदी नियुक्ती आता शिक्षण सेवक म्हणून शासन निर्णयाद्वारे नियमावली स्पष्ट। मुंबई राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। जर एखाद्या शिक्षकेतर कर्मचाऱ्याने शिक्षकांसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता प्राप्त केली असेल तर त्यांची शिक्षक पदावर नियुक्ती करताना आता सुधारित शिक्षण सेवक योजनेचे नियम लागू होतील। संवर्ग बदल आणि नियुक्तीचे स्वरूप। शासकीय नियमानुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्याची शिक्षक पदावर नियुक्ती करताना त्यांचा संवर्ग बदल कॅटेगरी चेंज होत असतो। त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांची शिक्षक म्हणून पहिली नियुक्ती ही शिक्षण सेवक म्हणूनच केली जाईल। या नियुक्तीसाठी संबंधित शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकाचे पद रिक्त असणे आवश्यक आहे। वेतन आणि सेवा शर्ती। मानधन शिक्षक पदावर नियुक्त झाल्यानंतर या कर्मचाऱ्यांना शिक्षण सेवकांसाठी विहित केलेले मानधन लागू होईल। अटी व शर्ती। शिक्षण सेवकांसाठी असलेल्या सर्व अटी आणि शर्ती या कर्मचाऱ्यांना बंधनकारक राहतील। सेवानिवृत्ती लाभ। या निर्णयातील सर्वात मोठा दिलासा म्हणजे अशा कर्मचाऱ्यांची शिक्षकेतर पदावर केलेली पूर्वीची सेवा सेवानिवृत्ती वेतनासाठी पेन्शन ग्राह्य धरली जाईल। आवश्यक शैक्षणिक अर्हता। शिक्षक पदावर नियुक्तीसाठी खालीलप्रमाणे पात्रता असणे आवश्यक आहे। 1. माध्यमिक 5वी ते 7वी SSC HSC सह डीएड किंवा समकक्ष। 2. माध्यमिक 8वी ते 10वी पदवीसह बीएड किंवा समकक्ष। 3. उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय द्वितीय श्रेणीतील पदव्युत्तर पदवीसह बीएड। इतर महत्त्वाचे बदल। याच शासन निर्णयानुसार शिक्षण सेवकाचा कार्यकाळ 3 वर्षांचा असेल। तसेच जर अर्धवेळ शिक्षकाची शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती करायची असेल तर त्याने अर्धवेळ शिक्षक म्हणून केलेली सेवा निम्मी 50% गणली जाईल। या सुधारित नियमांमुळे शाळांमधील पदोन्नती आणि संवर्ग बदलाच्या प्रक्रियेत अधिक स्पष्टता येणार आहे। व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे।